चला झालं तर बरोबर. मग माझ्या आईच्या पालखीला आपले काय घेणार नाही, बोरच्या डान्स घेणार. हा तिथं पण नाही आपलं घ्यायला लागेल, असं काय नाही, घ्यायचं आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे मी चाललो डिमार्टला जायचं कारण हेच आहे. त्याने माझ्या गावाकडे 9 मेला पालखी सोहळा असतो आणि आहे ह्या वर्षी पालखी सोहळ्याचं वर्ष आहे 26वं वर्ष आहे. गेल्या वर्षी रौप्य महोत्सव झालं 25व्या वर्षी. ही आमची परंपरा 2001 मध्ये सुरुवात झाली पालखीची. कारण 2001 मध्ये माझ्या श्री राधाकृष्ण युवक मंडळाने आमच्या गावाकडे मंदिर बांधलं श्री राधाकृष्णाचं. त्याच्यानंतर माझ्या गावामध्ये पालखीची सुरुवात झाली. म्हणजे आज 26वं वर्ष आहे आणि 26व्या वर्षामध्ये मला पण आज कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तर आज मी व्हिडिओ स्पेशल बनवतोय कारण पालखीचं आम्हाला सामान घ्यायचं आहे डिमार्टमधून. तर जी काही खरेदी होणार आहे त्याच पूर्ण कमिटी मेंबर आलेले आहेत आणि मंडळाचे सभासद येणार आहेत त्यासाठी. आणि ही तुम्ही नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि हे आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे डिमार्टचा सामान आहे. तर नमस्कार, जो काही आपलं सामान भरायचं आहे पालखी सोहळ्याचा, तर मी आता आलेलं डिमार्ट साईडला. डिमार्ट हे नालासोपारा वेस्ट तुम्ही समोर बघत आहोत. तिकडे हा इकडे फेमस डिमार्ट आहे. नालासोपारा वेस्ट जर तुम्ही डेपोतून निघालात, जर गावचा डेपो आहे, गावी जरा गाड्या असतात, त्या डाव्या साईडला जो रस्ता गेला त्या साईडला डिमार्ट आहे इकडे. तर काही आमची मंडळी आतमध्ये गेली, मी सध्या बाहेरच आहे. आता मी चाललोय आतमध्ये आणि जाऊन बघूया कसं कसं सामान भरायचं आहे आणि काय काय लिस्ट आहे सामानाची. पूर्ण 2 दिवस जेवण आहे 8 मेला आणि 9 मेला. आणि खरंच खूप मजा येणार आहे गावी ह्या वर्षी पालखी सोहळ्यासाठी. सर्वांना आतुरता लागली आहे मंडळाच्या सभासदांना. जो काही आपापल्यापर्यंत तयारी करत आहे. काही लोक देणगीदार आहेत, खूप पुढे देणगीदार आहेत. काही लोकांनी वस्तू वस्तू दिल्या आहेत आणि त्यांचं खरंच त्या लोकांना धन्यवाद पालखी कमिटी किंवा पालखी आमच्या राधाकृष्ण युवक मंडळामार्फत. तर आपण आजचा दिवस जाणार आहे पूर्ण खरेदीमध्ये. संध्या हा पूर्ण डिमार्ट आहे इकडे नालासोपारा वेस्ट. घे घे त्याला ड्रम एक एक असा 2च ना तांदूळ घ्यायचा. कधी आलास तू? हा कोण कोण आला? मी आणि पप्पा 2 जणच फक्त. कशाला आलाय तू? सामान घ्यायला? कसला पालखीचा सामान घ्यायला? कोण? हा लोणचं परत आपलं हे घ्यायला लागेल ना अजून. सर्वजण डान्स घ्या म्हणून. हा मग माझ्यासोबत कोण नाही नाचणार. सर्व बोलले बरोबर की गावी पालखीला डान्स घ्यायचा म्हणून. घेणार नाही नाही मग घ्यायचं खरंच. आपल्या पालखीला नाही, मग माझ्या आईच्या पालखीला. आपले काय घेणार नाही, बोरच्या डान्स घेणार. हा तिथं पण नाही आपलं घ्यायला लागेल, असं काय नाही, घ्यायचं आहे. येते तू पापड टाकायला खाली टाकू माझं माझं 2-3 टाकत ती एक हलकी आहे ना.
पहिला सामान कोणाकडे ठेवलेलं आहे नाही. पण ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे घेऊन जा अर्धा कारण की शेवटी न्यायला लागेलच. टेम्पो तिकडे न्यायला लागणार. हो रे झालं तर बरोबर. काय हवं ऊन लागतो ना जबरदस्त. हा बरोबर आहे. चला लवकर चला राजूदा. बरोबर एकदम कडक उन्हात आलं एकदम. तुम्ही पण तुमका लागतोय बेकार ऊन आहे खरंच. हा हाय रिक्षा तिकडे. टेम्पोच पाहिजे असणार रे छोटा रे. डायरेक्ट टेम्पो गेला असं ना असे टेम्पो. बरोबर आहे होणार परफेक्ट. हो कोण आहेत ते? हो राजदा ओळखीचे होते. ते अण्णाच आहेत. मला पाणी पाहिजे. कुछ आहे पाणी. अरे खाली ठेवलं एवढा मोठा चाकू आहे. काही नारळाच्या वरच ठेवले. चला हे कोण कोण येतं तरी चला. बाकीच्या गावावर आलं का उकलवाडीला. तर नमस्कार मंडळी. जो काही सर्व साहित्य होता जो पालखीचा सामान होता तो पूर्ण भरण्यात आलेला आहे. पूर्ण दिवस आज त्याच ठिकाणी गेलेला आहे. मंडळाचे सर्व सभासद हजर होते. काही लोकांना जमलं नाही यायला मुंबईवरून. काही लोक आली नाही सभासद. आणि पालखी उत्सव कमिटीचे पण सभासद हजर होते. खूप असं एन्जॉय केलं. आणि असं म्हणायला तर तो सभासद एकदम म्हणजे एकदम मेहनतीने काम करतो. याच्यामध्ये ज्यांना पद दिलंय ते त्या पदाचा वापर मस्तपैकी करतात. म्हणजे एकदम आपुलकीने कामं करतात. अशा सभासदांना मानलं पाहिजे. खरंच कामासाठी एकदम अर्थाने म्हणजे हजर असतात. आणि खूप एन्जॉय केला दिवसभरामध्ये. तर पूर्ण काही खरेदी केलेली आहे सामानाची. जो काही कार्यक्रम होणार आहे जर तुम्हाला यायचा असेल आमच्या गावाकडे मुक्काम गोलवाडी पोस्ट मोठी तालुका जिल्हा रायगड या ठिकाणी 8 मे आणि 9 मेला आमचा पालखी कार्यक्रम होणार आहे. 9 मेला पालखी असते. 8 मेला लहान मुलांचे कार्यक्रम असतात. 9 मेला आमच्याकडे पालखी. आणि अजून एक सांगायचं आहे 9 मेला आमच्याकडे म्हणजे पालखी सोहळा दरम्यान पुण्याचे जे गोविंद महाराज आहेत त्यांचा मी कार्यक्रम ठेवलेला आहे रात्री 10 वाजता. तर युट्यूब माध्यम तुम्हाला जर यायचं असेल नक्की येऊ शकता. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्यासाठी. तर नक्कीच तुम्ही या आणि आमच्या कार्यामध्ये मजा घ्या. आणि नक्कीच तुम्ही एकदा आयुष्यामध्ये जर आमचा कार्यक्रम बघा तुम्ही आमच्या पालखी सोहळ्याचा. असं म्हणायला गेलं कोकणामध्ये पालख्या झालेल्या असतात. म्हणजे जानेवारी फरवरी मार्च एप्रिलमध्ये. आणि मे मध्ये आमच्याकडे हे जुन्या लोकांनी परंपरा चालू ठेवलेली आहे. त्यामुळे परंपरा नक्कीच आम्ही चालू ठेवते. थोडे कालांतराने हे चालू राहणारच आहे श्रीकृष्णाच्या म्हणजे आशीर्वादाने. आणि नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओचा लाभ घ्या. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मी नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय.